ऐका ना, हा बोला ना. टाइम आहे का तुमच्याकडे थोडा वेळ? बोला, काही महत्वाचं असेल तर बोला. काय झालंय महत्वाचं आहे. तिकडं? मी काय लेक्चरवाला वगैरे नाहीये. मी तुम्हाला सांगू, मी थोडक्यात माझी माहिती. तुम्ही ह्याच गावचे आहेत ना? हो. ते लाडक्या बहिणीची जी स्कीम चालू आहे ना, त्याच्या सर्वेसाठी मी आलोय. आणि हे आमचं कसं गपचूप सर्वे आहे, कुणाला सांगता येत नाही. आणि काय होतं, एखाद्या महिलेच्या घरी गेलं का ते खरं सांगत नाही. म्हणून मला तुमच्या इथल्या 4 ते 5 महिलांची मला माहिती द्या की त्यांच्या घरी कसं आहे ते. बर, आता मी तुम्हाला नाव सांगतो, तुम्ही मला सांगा. हे आरती जाधव कोण आहे? आरती जाधव आहे की इथंच राहते, गावातलीच आहे. हा, मग ती त्यांची घरची परिस्थिती कशी आहे? त्यांच्या घरची परिस्थिती आरती जाधव होय. आरती जाधव, हा. आओ तुम्हाला सांगू कसं आहे, त्यांच्या घरची परिस्थिती एवढी चांगली आहे. गाडी आहे, 4 व्हीलर, बंगला आहे मोठा चांगला, मस्त असा मोठा बंगला आहे. आणि 2 चाकी गाड्या पण आहेत भरपूर, म्हणजे 2 व्हीलर गाड्या पण. हा. मग आता सरकारने काय केलंय, सरकारचं म्हणणं असं आहे की बाबा ह्यांची म्हणजे इन्कम, वार्षिक उत्पन्न थोडं कमी असलं पाहिजे. तर मग एवढं म्हणलं, मग ह्यांना लाडके बहिणी स्कीमची काय गरज आहे? वार्षिक उत्पन्नाचं विचारूच नका तुम्ही. त्यांना एवढी जमीन आहे, ते ना कामाला त्यांच्याकडे मजूर आहेत. आणि हे इंदुबाई जाधव कोण आहेत? इंदुबाई जाधव ती आरती जाधवची सासू आहे. सासू सुन आहेत होय? हा. मग फुकटचं सरकार कोण पैसे घेतात? मला माहित नव्हतं. थांबा 1 मिनिट. हा, आता हे खोडून टाकतो. आणि अजून एक कोणतरी, थांबा, ही रेश्मा जाधव कोण आहेत? रेश्मा जाधव होय, ते पलीकडचं घर ती दिसतंय का? मग ती कशी, त्यांची कशी परिस्थिती कशी? त्यांची पण आहे बर का, जरा अशी एवढी पण काय कमी नाही त्यांची पण चांगली. परिस्थिती, थांबा. पण जरा चांगली अशी. एकदम पण श्रीमंत नाहीत ते यांच्यासारखे. पण आहे ना, पण घरी 4 चाकी 4 व्हीलर वगैरे आहे, स्कूटी आहे का त्यांना? बुलेट पण आहे त्यांच्याकडं. आणि ते हे आपल्या पायल जाधव कोण आहेत? पायल जाधव मीच. तुम्ही? हा. तुमच्याकडे पण सोनं? साहेब, दिसण्यावर नका जाऊ माझ्या. ते काय झालंय, इकडे पुढे लग्न आहे ना, तर ही साडी पण माझी नाही बर का. ती शेजारची बाई आहे ना, तिची साडी घेतली मी. हे बांगड्या तर खोट्याच खोट्या यात्रेतून घेतल्यात 20-20 रुपयाला बांगड्या. आणि आहे ना गळ्यातलं पण खोटच आहे बर का. आणि ते पण माझं नाही, ऐका की ती शेजारच्या बाईचं आहे. अहो तुम्हाला काय सांगू साहेब, माझी परिस्थिती एवढी बेकार आहे. माझा नवरा दारुड आहे, काहीच काम करत नाही. मला खरंच गरज आहे ओ साहेब, माझं नाव कोडू नका बरं का त्याच्यातलं. मी हात पाया पडते तुमच्या, माझं नाव नका कोडू. एवढा नका पाया पडू. पण तुमचं घर इथलं कुठलं आहे? माझं तिकडं लांब आहे. कसलं आहे? पत्राचं आहे का स्लॅबचं आहे? अहो काय तुम्हाला सांगू, आता पत्राही नाही, स्लॅब तर कुठून स्लॅब. माझ्या नशिबी स्लॅब मी बघितलाच नाही. असं ना झोपडं उभं केलंय, झोपडं फक्त. बर का, आता तुम्ही एवढं सांगतायत ना, एवढं झोपडीत आहेत. हो का, मी 1 मिनिट, ही बघा, हो का, तुम्ही पात्र आहेत म्हणून मी देतोय. पण एक गोष्ट ध्यानात धरा, जर तुम्ही सांगितलेल्या ह्याच्या विरुद्धात जर तुमच्याकडे जास्त प्रॉपर्टी निघली, तर तुम्ही 4 हप्ते घेतले, तुम्हाला 8 हप्ते सरकारला माघार द्यावा लागतील. नाही साहेब, तुम्हाला सांगते काय, हे ना शेजारच्या बाईची साडी घेतली, ते उगाच लग्न आहे म्हणून. नाही तर माझी परिस्थिती कशाची, एवढी झोपडीत राहते मी, काही नाही, फाटक्या साड्या आहेत माझ्या जवळ. बरं चालतंय, मी तुम्ही पात्र म्हणून धरलंय बरं का. लिहिलं का तिथं? हो का, बघा पात्र. त्या बाकीच्या 3 महिला ठेवा अपात्र केल्या. आता बाकीचे आहेत, ह्यांचं मी पुढे जाऊन सर्वे करीत. आणि ठीक आहे, मी काय म्हणते, हे जे 3 आता तुम्ही जे अपात्र लिहिले, आता त्यांना नाही ना मिळणार काही? त्यांना 1 रुपया भेटणार नाही हो. माझे महिन्याला चालू राहणार ना 1500. आता ते सरकार कसं आहे, कधी 2 महिन्यात टाकतं, कधी 3 महिन्यात टाकतं, पण ते तुमचं चालू राहतं. तुमच्या आता बंद होऊ शकत नाही. ही शेवटची पूर्ण तालुक्याचा सर्वे माझ्याकडे, आणि हा शेवटचा सर्वे फायनल आयुष्यभर तुम्हाला चालू राहतील. असं आहे ना. आणि हे नाव खोडली तर त्यांचं कायमचं बंद का? इथं अपात्र, आता मी बघा की ह्याच्या पुढे डायरेक्ट शेअर दिला अपात्र, मी दिला म्हणजे शेवटचं आलं. आता माझ्याकडे सर्वे. आणि खरंच मनापासून आभारी आहोत, धन्यवाद. आता मी काय करतो, पुढच्या गाव, आता मला ह्या गावाचं, तुमच्या वस्तीचं मिटलं, आता पुढच्या गावाचं जाऊन मी सर्वे करतो. बरं चालतंय साहेब, येऊ का मग? चालतंय, मी पण ते लक्षात ठेवा. हा, तुमचं पात्र केलंय मी. चला येऊ का मग? हा, येते मी पण. आत्या, काय मी काय म्हणते, तुमचं ते लाडक्या बहिणीचे पैसे आले का? माझे येणच झालेत पैसे. नाही आले? तुमचे बघू बरं आलेत का? माझा नाही बाय फोन वाजला, मेसेज वाजत असतो, तो काय तपासच नाही बाय.
बघ बरं. काय झालं काय माहिती, आधी येत होते. तुमचे पण नाही आलेत पैसे. आता काय कसं माहिती काय बाई, बरं? काय माहिती बाई काय झालं त्याला, कोण आठवत हा ना, आतापर्यंत सगळ्यांचे आलेत. आल्यात वय. तर शेजारचीने आज फोन केला होता, ती मला म्हणली तुझे आलेत का माझे आलेत. तिचे आलेत पैसे, आणि आपल्याला काय आपलेच झालं? नाही आले, सगळ्यांचे आलेत गावात. बरं झालं बाई, आपल्याला काय मांजर आडू गेलं ग. काय माहिती, चांगलं तेवढंच घर खर्चायला होत होते, ते बी आता बंद कोणाला झाले. नाही खपलं का काय देखावलं काय, नेमकं आपलंच कस काय बंद पडत दोघीचं बी. हा ना, काय झालं तुम्हाला दोघींना बसायला इथं? काय बसलो तर बाबा विचारपूस करीत, बाकीच्यांचं पैसे आल्यात, आमचं पैसे नाही काय नाही आलं. का लाडक्या बहिणीची येत होतं 10,000 रुपये, तर काय झालं काय त्याला. पण आई अगं आता 8-10 दिवसापूर्वी ना मी एक सर्वे करणार साहेब आला त्याचा आपला तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे कोणाचं जमा होणार कोणाचं नाही, परत कोणाचं घर आहे कोणाचा बांगला हे बघणार येतात ना. तेव्हा आलता तर गावात चर्चा झाली, सरपंच सांगितलं बाबा त्या साहेबाला मी सांगितलं आपलं घर दाखवलंय, म्हणलं इथं येतो जाऊन म्हणलं होता मी, म्हणलं ह्या रोडने आमची गाडी समधीच घर आहेत म्हणलं, जाधवचा अख्खा माळा आहे म्हणलं, ते जाऊन बघा म्हणलं डायरेक्ट, तुम्ही समक्ष घरी गेला होऊन जाईल म्हणलं. मी म्हणतो आला असेल घरी मग. आता बाबा मी तर घरीच होते, ही तर एक मुली तिला इकडं तिकडं रानावाना दिली असेल, पण मी जाग्यावर बसून मला तर तपास सुद्धा नाही, आलाच नाही घरी तर काय सांग. माझा फोन कुठं राहिला कडे चार्जिंगला लावला आतमध्ये. घरात चार्जिंग लावला मी घेऊन आलो. आणि बाबा तुझीच बुळबुळ तुला. भेटला का? साहेबाचा नंबरच आहे ना आपल्याकडे, काय हल्लं जनचेट लावायची आहे. आहे का पण नंबर? काय माहिती बाबा. हॅलो म्हणलं दांडे साहेब आहेत का? हो मी तिथे सोमनाथ जाधव फोन नव्हता केला तुम्हाला, म्हणलं वस्ती जावा म्हणलं तर सर्वे करा, आमची घर दाखवली ती बघा टाकळीमधून. हा महादेववाडी जा म्हणलं तुम्हाला मी. मग तुम्ही हा आमचं जवळ पैसेच येणार राव, मागचं झालं नाही तर म्हणलं तुम्ही सर्वे केले त्यांनी पैसे जमा होते म्हणलं, तर आता बी नाही झालं जमा. आरती जाधव आणि इंदुबाई जाधव. आमचं बांगल्याचं कशाला, आमचा पर पत्र्याला भोग पडून त्याला गळायला लागलं की पर खाली बाधा बाधा. हा जवळजवळ किती दिवस झाला सळलेला पत्र्यात आम्ही राहतोय, आणि आमचा आम्हाला बांगला कोण द्यायचं व. मी काय म्हणतो तुम्ही माझं ऐकून घ्या. आता शेवटच्या पत्राचा सर्वे चाललाय, त्याच्या आधी काही महिलांचे पैसे बंद पडले आणि काहींचे म्हणजे हे नसून पात्र नसून पण काही महिलांना पैसे ते बंद करण्यासाठी हा लास्टचा सर्वे होता. आणि हा सर्वे आपण आता मला सांगा, माझ्यासारखा एखादा साहेब एखाद्याच्या घरी गेला आणि ते माझं जाऊन विचारलं की बाबा तुमच्याकडे काय काय, खरं कोणी सांगत नाही, मग आम्हाला लपून छपून गावातलं तुमच्या एखाद्या व्यक्तीकडून करून घ्यावा लागतो. तर तुमचे ते कोणते गरीब घरातले कोणते बिचारी पायल जाधव पायल गरीब. ऐका की त्यांना मी तुमची इन्फॉर्मेशन विचारली तर त्यांनी सांगितलं बाबा त्यांच्याकडे गाड्या घोड्याला इथं लय मोठा बांगला आहे साहेब. मग मी म्हणले हे मग हा पत्र असू शकतात. मग मी तुम्हाला तुमचे ते इंदुबाई जाधव आणि ते आरती जाधव मी पत्र करून टाकले. आणि ते बिचारी ते पायल जाधवला त्यांना काल परवा दिवशी पैसे आपण आधी पण असतील 2 महिन्याचे बघा अहो, साहेब तुम्ही एकदा घरी तरी यायचं राव, आमच्या पर आम्हाला रान सुद्धा नाही, मग गावाने ग्रामपंचायतीने दिलेलं रान करून खातोय आम्ही, पर गायरानावर करून खातोय. ती पण नशिबाने सरपंच चांगला आहे म्हणून ती गायरान आम्हाला वापरायला देतात. आमची परिस्थिती तरी होती का तुम्ही डायरेक्ट दुसऱ्याच्या ऐकणे आमचं परी करून टाकलं म्हणल्यावर. ऐका की आता गोळ असा आहे की आता अजून लास्ट एकदा सर्वे होणार आहे, त्या टायमाला तुम्ही मला तुमच्या घराचं एक काम करा, उतारा घेऊन या, तुमचं घर त्याच जागेत का नकाशा घेऊन या आणि मी तुमचं घर बघायला येतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे 2 महिन्याचे पैसे आले नाहीत ते पैसे पण भेटून जातील. बरं साहेब तुम्हाला जरी वाटलं तर मी काय करीन, वाटलं तर आमच्या गावचे सरपंच आहेत का ना सरपंच साहेब, त्यांना तुमच्यासोबत आणतो, मग तर बस ना. सरपंचाची गरज नाही, तुम्ही फक्त ग्रामपंचायतला जावा, एक तुमच्या घराचा उतारा घ्या, तुमच्या घराचा नकाशा आणा, तुमचं घर तेच आहे म्हणून सिद्ध करणार आहे, मला कागदपत्र द्या, मी तुमच्या घरी पुढच्या 15 दिवसात येतो आणि नेक्स्ट टाइम तुमचा सर्वे करून देतो. बरं चालेल ठीक आहे, मग तेवढं तुम्हाला हे आणतो, सर्वे आणून देतो घराचा. पायाची परिस्थिती कशी आहे आता तुम्हाला सांग जे म्हणतात ना आडगावून पेडगावला जाऊन शेण खायची तशी गत झाली, म्हणजे दुसऱ्याचं करायचं स्वतःचं करायचं बरं आणि दुसऱ्याचं करायचं वाटोळं अशी गत आहे त्यांची. अहो ती बायला शेण नाही राव, तुम्हाला काय सांगू, तिने अख्ख्या गावाला फुकून खाल्लेलं या. परिस्थिती कशी ते पात्र ठरू शकतात का नाही मला तेवढं सांगा. अहो त्यांना दारात 2 बुलेट आहेत, स्वतःचा 2 ट्रॅक्टर आहेत, त्यांचं पोरग बारक शिक्षक आहे शाळेमध्ये,
मला त्यांना पत्र करावं लागेल आणि त्यांना जे 2 महिन्याचे पैसे पडलेत तर त्यांना मी त्या दिवशी सांगितलं होतं की तुम्हाला 3,000 जर आले तर तुम्हाला सरकारला त्याची माघारी 6,000 रुपये भरावे लागतील. ठीक आहे, चला मी तुमच्या गावातल्या सरपंचाला घेऊन एक दिवस परत तुमच्या गावाचा सर्वे करायला येतो. वाटलंच तुम्ही सरपंचाला घेऊन घरी या, काय माझी हरकत नाही, तुम्ही समक्ष डोळ्यांनी बघा काढ साहेब. चालतंय, ओके. हा आई ऐकलं का आता ही म्हणजे कसं आहे माहिती कुणाची आहे? कोणाला खपत देखवतच नाही. हा म्हणजे भाऊकी ना कशी माहिती चांगलं झालं की उन्हाची वाट करी असती का नाही हा. त्याच्यापेक्षा भी हिला आती केलेली घाण झाली म्हणायचे. पाहिलं असं खोटं का सांगावं बरं. काय माहिती तिला कमून खपत स्वतः बंगल्यात राहतील म्हणते ते बंगल्यात राहतात. तिला माहिती ना आपल्या एक करू का संतोला फोन करून सांगू का डायरेक्ट? हा संतोला मी फोन करतो म्हणतो हा, तुला हा, बायकोला बघ. हे कर म्हणतो घेऊन ये आताशी तर. बरं आणि तू डायरेक्ट तिला सोक्ष काय आहे ना ती डायरेक्ट. बरं मी नाही काय बोलणार बुवा चल जास्त. बाबा. लय झालंय तिचं दरवेळेस तू तशीच नंतर करते मी ती. फोन लावतो तिला. आई होय रे हो इकडे ये ना तिला मी बोले बाहेर 1 मिनिट. बरं संतोष बायको आली आहे. आले का बरं झालं बरं झालं बाय बरं गरीबाच्या घरावर हो फुळा बाजा मोकळी निघाली. गरीबाच्या नाही हो आत्या बंगल्यावाल्यांच्या घरावर असं कसं म्हणताय तुम्ही. बंगला नाही बाई आपला. तेच खापला दाखवला नाही हा आपलं बंगल्यात राहतोय आपण. तुझ्या वहिनी आमची ह्या तुझ्या बायकोनी आईच्या राईला काय काय करून सांगले साहेबाला. ओ भाऊजी काय बोलताय तुम्ही, मला काही कळत पण नाही. संतराम वहिनीला सांगला आई झालंय, ते साहेब मला- काय म्हणला. या, काय झालंय काय समजून तर सांगा ना आई बा बाबा. तूच सांग भाऊ ते साहेब काय म्हणला आता काय- काय संतोषला झालं तुम्ही. याची? आता अरे काय गरीबाला येत होतं 10-5 रुपये ते कुठं खपलं आणि दाखवलं र हा काय लाडक्या झालं? बहिणीचं येत होतं ते बंद केलं. अहो मग ते सर्वे करा ना चालू होत्या ना आमच्या पशी काय अहो तुमच्या बायकोमुळे बंद झालंय. आता त्या सर्व साहेबांना नंबर येतात. भेटली जाऊन ती. अरे संतोष वहिनी थांबा आता वहिनी 2 मिनिटं आता माझं बी ऐकून घ्या कडे आता तुम्ही. साहेबाला आम्ही सकाळी फोन केलता मग त्यानंतर तुला फोन लावला. साहेब काय म्हणला पायल जाधव बाई ना त्यांनी मला सांगितलं की त्यांची लय म्हणजे तुमची लय गरिबी या आणि आमची लय वर आलेली आता सध्याच्या काळाला. आमच्याला 4 व्हीलर रे आम्हाला ट्रॅक्टर येतं आमच्या टेलरने आम्ही वाहण्याची कामं करतो आम्हाला बंगला आहे. तुला बंगला तरी कुठे दिसला तुझ्या बायकोला तुला सांग बरं. होय का तुमच्या घराचे पत्रे गळायला लागलेत. तुला आले का लाडक्या बहिणीचे पैसे? आपले कसं काय आले आपल्याला एवढ्या गाड्या आहेत घोड्या आहेत कसं काय मग आपल्याला आले ह्या गरीबाचं कवट केलंय तू. तुला भेटला होता का ते माणूस भेटला होता का भेटला होता. मग काय थोबाड तोंडवर करून सांगितलं तू काय गरीबाच्या उगा पोटावर पाहिजे ना उगाच उगाच बिचाराला भेटतात पैसे. अरे खपत आहे कुठं देखत आहे कुठं अरे 2 रुपये आलेलं अगं, खाल्लेलं तो मात्र म्हणला माणसं. गुप्त सर्वे, मला काय माहिती. अगं मग गुप्त सर्वे तुला दिसतंय ना हे बघ की त्यांचं घर बघ आपलं बघ. आपलं चालू ठेवलं आणि त्यांचं बंद केलं बिचाऱ्यांचं. या आजीला परत त्याला त्या सोमाला एवढी मोठी माणसं आहेत का त्यांचं पैसे बंद करायला तू कसं तरी 1,500 रुपये त्यांना महिन्याला मी येत नाही होतं. बंद केलेले. तू सांगितलं कशाला जाऊन साहेबापाशी काढी टाकली पिटून दिलं. एकदा तेवढ्याच 1,500 कसं तरी घर चालत होतं आमचं. आलं पर साहेबा पुतोर गेली मग इकडंच यायचं 17 खाऊ वेळा नका म्हणायचं जा तोंड वाचून त्यांच्यापाशी तेच आले होते मला विचारायला. कशाला खाता म्हणायचं. एवढी काडी टाकायची काय चांगलं गरज सांग होती. ना तू खरं खरं सांग बा चांगलं बी नको सांगू जे आहे तीच सांग. तुला खोटं बोलायची काय गरज होती. हाय त्यांचं घर बघ ना तू त्यांना गरजच आहे ना त्याची खपलं 1,500 देखावलंच नाही अरे बाबा खपत आहे कुठं देखत आहे कुठं. आणि एवढं सोपं आहे का सरकारचा पैसा आपण खोटं बोलून घेतल्यावर तो काय सोपा वसूल होत नाही. एवढं हलक्यात नको घेऊ तू. इकडे 1,500 रुपये कमावशील तिकडे किती जाते माहिती आहे का तुला. एवढं सोपं नाही आपल्याकडे गाड्या घोड्यात. त्यांनी जर उद्या कंप्लीट केली बुवा ह्याच्या घरी एवढं सामान आहे आणि सांगितलं बी असं त्यांनी साहेबाला फोन केलाय म्हणल्यावर ती काय करायचं तुला माहिती आहे तुमचं की तुमची किती सर्व वसूल असेल? उघडत येतात आम्हाला काय गरज आहे आम्ही सांगायची. कशाला सांगू आम्ही काय सांगितलं त्या साहेबाला फक्त भाऊ म्हणलं तू समक्ष माझ्या घरी येऊन आम्ही दुसऱ्याला असं होण्याच्या ही करीत नाही. भाऊकीचं कधी बी असं येतं वाढलेलं नाव बी आम्ही असं कुणाला भाऊकीला काय मोठे होऊन देतो म्हणून आम्ही कधी बारीक बोलले व्हायचं असेल साहेबाला तू फोन केलता ना हा केलं काय म्हणलं साहेब. साहेब मला पायल जाधवने आम्हाला सांगितलं डायरेक्ट रस्त्यावर डायरेक्ट तुमच्या घराकडे जाऊन दिलं डायरेक्ट. अरे बावड व्हायचं ती सोडून तू पण आता इथून पुढे काय आहे का त्याला काय उपाय योजना. आता मला जो 2-3 महिने पुढे टाइम लागणार मग 3 महिन्यापर्यंत आमचं पैसे बंद झालं ना तिथून पुढे चालू होत्या मला तोपर्यंत चालू होत्या म्हणून गॅरंटी मी बी देऊ शकत नाही मला. आता आम्ही काय करायचं आता आईचं परत कवा दिलं, सर्व दिलं, निघल तेवढंच. तवा सर्व होईन तवा गेला आता हप्ता गेला तोंड वासून. तू काय केलं आता ही आता बसा म्हणा मीठ खात आणि निघा बाई असल्या महागाईच्या काळात 1,500 रुपये म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. त्यांना त्या बिचाऱ्यांना कसं काहीतरी चालत असेल त्यांचं महिन्याचं खर्च पाणी किराणा. बरं पायल मला एक सांग ती आपली खालच्या अंगात ती झोपडीत राहते तिला पण पैसे आलेले नाही तिच्याबद्दल पण काय बोलली आहे का तू. कारण ती पण मला म्हणली तिचे पण पैसे बंद झालेत यायचे. बरं झालं. मी नाही बोलले तिच्याबद्दल. मग आता पर्याय काय मला तूच सांग गड्या आता ह्याच्या
विषय काय तोडगा निघतोय का मला सांग फक्त. मला दुसरं काहीच नाही पर्याय, मला तोडगा पाहिजे त्याच्यावर. बोलू साहेबाला बोलली असं आता हिचं आता 2-3 महिने आमचं पैसे बंद झाले, म्हणजे 3 6,000 रुपयाचा आम्हाला तोटा झाला. दोघींचं तेवढेच होतं म्हणलं, पात्र्यावर म्हणलं तळवट आणून टाकावं म्हणलं होतं. आता तळवटाला पैसे कुठून आणू मी? आता एवढं रानात बियत नाही. हा, ती पण सरपंचांनी गायरान दिले आम्हाला वापरायला. बाई साहेब पण काय का साहेब आहे का कोण आहे भेताड, त्याला काय एवढं कळत नाही का? इथवर येऊनच नाही दिला बाबा, तिकडून माघार लावलाय. घरापाशी येऊन तर द्या पाहिजे ना. मग तिथं आल्या तर त्याचं काय डोळ्यात खचड झालं का? त्याला मनाने दिसला असतं. मी करतो त्याला फोन, त्याला बोलतो काय आहे ते. बघ बाबा, काय टेन्शन नाही घेऊ, चालू होईल तुमचं बघ पैसे. हा कसं असेल तसं बघ. मला एक कर आता माझी संतोष. ओळख आहे तालुक्याला, ऐक ना. टेन्शन नको घेऊ, मी ठीक आहे, करतो. मला एक कर आता. असं बी मला पैसे येतात 2-3 दिवस नाही येतात, म्हणजे महिने 2-3 महिने तरी. मला एक 4-5 हजार रुपये दे, मला फक्त घरावर तळवट टाकण्यापुरतं. ऐका भाऊजी माझं चुकलं. मी काय म्हणते, जे मला पैसे आलेत ना 2 महिन्याचे एकदम आलेत, ते मी तुम्हाला देते. माझं चुकलं, मी नव्हतं असं करायला पाहिजे. तो काळजी मी नको देते करू, तुला माझे पैसे आलेले देतो. ते कागद बिगद काय आहे ते टाकून घे. हे पावसापाण्याचे दिवस आहे. वहिनीला फक्त आता आले मला तर असं ना. घडामोडीचे दिवस. अहो मी म्हणते ना भाऊजी, करू चुकलं. ती बोलतो मी आता त्याला चुकलं कर्जत माझं. तालुक्याला जाऊन खरंच बोलतो. चुकलं माझं, मी नव्हतं असं करायला पाहिजे. चुकलं माझं खरंच. बरं, तुला आता अगं बाई, अन्न पाणी खाऊन दुसरीकडे गेलते का ग खायला? हाय तेच खायचं ना बाई. मी म्हणते ना आता माझं चुकलं, आता करा ना माफ मला एकदा. बरं जाऊ दे, आता मागतीये ना माफी, जाऊ दे. जाऊन दे, बरं तुझ्या मनाने. चला आपलं. जाऊ द्या, घ्या काळजी. बरं आहे. करतो आम्ही ते फोन करतो मी त्याला.